आज मी इथं गव्हाच्या पिठाचं खूप छान असं कुरकुरीत आणि झटपट होणारं एक पदार्थ बनवणार आहे। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं रवा घालायचा आहे, बारीक रवा घालायचं आणि त्यानंतर थोडंसं पांढरे तीळ घालायचं आहे, त्यामुळे खूप छान लागतात। पांढरे तीळ नाही घातलात तरी चालेल, पण एकदा घालून बघा। 1 चमचा तेल घातलेला आहे आणि जे काळं मीठ असतं सैंधव मीठ ते घातलेलं आहे आणि थोडंसं कसुरी मेथी याच्यामध्ये घालायचं आहे। कोथिंबीर घालायचं असेल तरी घालू शकता। त्यानंतर हे सगळं पिठामध्ये मिक्स करायचं आहे। थोडंसं पीठ मी एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे। घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, थोडं सुद्धा असं सैलसर नको आहे। तर मी इथं थोडंसं पाणी घालून हे पीठ असं हाताने मळून घेत आहे। तर पाणी एकदम घातलं की हे खूप असं सैलसर होईल, त्यासाठी असं थोडंसं पाणी घालायचं आणि खूप वेळ असं हाताने हे मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे। तर हे बघा, शक्य तेवढे हे घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण गव्हाच्या पिठाचं रेसिपी बनवणार आहोत तर ते छान असं कुरकुरीत होतील। त्यानंतर मी इथं थोडंसं शेंगदाण्याला भाजून घेतलेलं आहे। तर घरात भाजलेले शेंगदाणे असतील तरी तुम्ही ते घेऊ शकता। त्यानंतर हे थंड झाल्यावर मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। त्यानंतर मी इथं पहिलंच कुकरला लावून हे बटाटे आहेत तो उकडवून घेतलेले आहेत। तर हे 2 मोठे बटाटे आहेत। तर त्यानंतर ह्याला स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं किंवा असं किसून घेतलात तरीही चालेल किंवा हाताने असं बारीक करून घेतलात तरीही चालेल। शेंगदाण्याचं कूट मी इथं करून घातलेलं आहे। थोडंसं हिरवी मिरची, थोडंसं हिंग, थोडंसं जिरा पावडर, त्याचबरोबर थोडंसं मीठ घातलेलं आहे, काळं मीठच घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर थोडंसं याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे। तर हे सगळं हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्याला मी असं छान मिक्स करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ आहे खूप जास्त वेळ नाही ठेवायचं, तर लगेच करायला सुरुवात करायचं आहे। त्यासाठी हे जे पीठ आहे त्याला मी 1 मिनिटभर परत थोडंसं मळून घेतलं आणि त्यानंतर ह्यात तुमचं जर पीठ आहे तो छोटा असेल तर तुम्ही असं एकच गोळा बनवू शकता, पण माझे इथं 2 आहेत, तेही खूप मोठं होतं तर एकच गोळा केला, तर त्यासाठी मी इथं 2 गोळे त्याचे बनवून घेतलेले आहेत, मोठं केलेलं आहे। तर ह्याला असं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। जसं आपण भाकरवडी बनवण्यासाठी उभं असं लाटून घेतो पातळ, तसं ह्याला सुद्धा लाटून घेणार आहोत। तर हे सुद्धा भाकरवडी सारखंच आहे, फक्त ह्याच्यातलं सारण आहे तो वेगळं आहे, बटाट्याचा आहे। तर हे बघा असं उभं आणि पातळ हे लाटून घ्यायचं आहे। तर हे मी इथं लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण बटाट्याचं सारण तयार करून ठेवलेलं होतं तर ते दोन्ही पिठाला पुरेल एवढं मी इथं लावून घेणार आहे किंवा तुम्ही कमी जास्त लावू शकता। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आणखीन तिखट वगैरे ॲड करायचं असेल तर करू शकता, चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये घालू शकता, पण मी हे नाही घातलेलं आहे। तर जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि ह्याला सगळीकडे हाताने किंवा चमच्याने असं पसरवून घ्यायचं आहे। तर मी इथं सगळीकडे हे बघा असं पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे असं हाताने आपल्याला गोल गोल असं रोल इथं तयार करून घ्यायचा आहे। तर घट्ट असं कुठंही असं सैल न सोडता हे रोल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं जे भाकरवडी म्हणू शकता तर ते असं छान असं त्याचा आकार आहे खूप छान दिसेल आणि गोल सुद्धा येतील। आणि असं थोडंसं शेवटला सुद्धा थोडंसं लांब आणि असं घट्ट थोडंसं दाबून लाटून घ्यायचं आहे, म्हणजे रोल ह्याचं थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ह्याला मोठं रोल झाल्यामुळे मी 2 असं कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर असं काटेरी चाकू घ्यायचा आहे, म्हणजेच आपलं हे
छान असं गोल आकारात कट होतील। तर हे बघा खूप छान दिसत आहेत। तर तुम्ही सुद्धा मुलांच्या टिफिनमध्ये असं बनवून देऊ शकता। तर खूप छान दिसत आहेत। यातलं तुम्ही आतमधलं सारण बघू शकता आणि ह्याचा आकार सुद्धा बघू शकता। छान असं गोल गोल झालेले आहेत। तर आता मी ह्याला एका ताटमध्ये काढून घेते। तर हे असंच दिसायला खूप छान दिसत आहेत। तर ह्याला नंतर तळून घेतल्यावर तर खूपच छान दिसणार आहेत आणि लागणार तर खूपच छान आहे। त्यानंतर जे आपण पीठ इथं बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं तीळ घालायचं। नाही घातलात तरी चालेल, पण तीळ घातल्यामुळे छान लागतात आणि दिसायला सुद्धा छान होतात। त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याचं एक स्लरी असं तयार करून घ्यायचं आहे किंवा पातळ असं बॅटर ह्याचं तयार करून घ्यायचं। एक असं ते भाकरवडी बनवलेलं आहे ना ते घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये बुडवून तिथं तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये असं घालायचं आहे। किंवा जे मी ते पिठाचं तयार केलेलं आहे पातळ स्लरी ते नाही केलात तरी चालेल, पण मी तुम्हाला हे असं स्लरीवर ते गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घातलेले, तळून घेतलेले आणि न बुडवून घातलेले सुद्धा दाखवणार आहे। त्यानंतर सगळं मी तळण्यासाठी घालून घेतलं कढईमध्ये जेवढं बसतात तेवढं आणि साधारण गॅस मध्यम ठेवायचा आहे किंवा मोठा ठेवला तरी चालेल। एक साधारण 2 ते 3 मिनिटानंतर ह्याला मी इथं पलटी करून घेत आहे। याचा खालचा भाग बघू शकता खूप छान असं पद्धतीने थोडंसं छान असं लाल रंगांवरती तळलेले आहेत। कलर देखील बघू शकता खूप छान दिसत आहेत। तर सगळ्या बाजूने हे असं कलर छान यायला पाहिजे तोपर्यंत मी ह्याला असंच तळून घेणार आहे। खूप लवकर हे तळतात। तर हे बघा, किंवा तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं लवकर काढलात तरी चालेल। तर हे सगळं मी इथं करून घेतलेलं आहे, तळून घेतलेलं आहे। तर आता मी तुम्हाला जे गव्हाच्या पिठामध्ये बुडवून न घेता तसंच हे घातलेले आहेत हे बघा। तर हे सुद्धा सेम तसंच होणार आहेत, काहीच फरक नाहीये। तर हे बघा स्लरीमध्ये बुडवून न घालता तसंच घातलेले सुद्धा आपले सेम टू सेम तसंच होणार आहेत, दिसायला सुद्धा आणि लागते तर तसंच। तर ह्याला सुद्धा मी इथं 1-2 ते 3 मिनिटानंतर असं पलटी करून घेत आहे। तर मी चमच्यानी येतं का बघितलं मी इथं, तर चमच्यानी नाही येतं एवढं फास्ट। त्यानंतर हे चिमट्यानेच मी इथं असं करून घेत आहे। तर ह्याचा सुद्धा सगळ्यांचा कलर खूप छान दिसत आहे। तर हे सुद्धा दोन्ही साईडने किंवा सगळ्या साईडने छान असं लाल रंगांवरती मी तळून घेतलेलं आहे। तर मी इथं एका भांडीमध्ये ठेवलेलं आहे आणि ह्याचं पांढरं तीळ वगैरे बघू शकता वर दिसत आहेत, खूप छान दिसत आहेत। आणि हे अजून खूप गरम आहेत। हे थंड झाल्यावरतीच डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे खूप असं कुरकुरीत कडक झालेले आहेत। तर तुम्हाला इथं कळत नसेल, पण तुम्ही सुद्धा एकदा करा आणि मग मला सांगा की खूपच छान असं कडक झालेले आहेत। हे लहान मुलांना तर खूप आवडतं। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।